आणि त्याला डिफेंड करायला ते स्वतः इथे उभे आहेत. उदय जाधव आपले आहेत. उदय जाधव यांचा मत थोडंसं वेगळं चक्रावून टाकणारं याचं आहे. भाजपसाठी मात्र त्यांच्यासाठी काही फार गुड न्यूज नाहीये. भाजपला ते 48 जागा देत आहेत. शिंदेच्या शिवसेनेला ते 59 जागा देत आहेत. म्हणजे शिंदेची शिवसेना जरी 90 जागांपर्यंत लढली असेल तर त्यांनी भाजपला ओव्हरटेक केलंय असं त्यांचं म्हणणं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 76, मनसेला 16, काँग्रेसला 13, राष्ट्रवादीला 2 आणि बाकी इतरांना 9 आणि समाजवादी पक्षाला 4 असं त्यांचं गणित आहे. उदय, ही चिठ्ठी तुम्ही घ्या आणि आम्हाला समजून सांगा की हे तुम्ही आकडे कसे दिले. ही आकडेवारी नुसते अशी काय मनाचे श्लोक असलेली आकडेवारी नाहीये, तर पोलिंग बूथ कॉन्फिडंट, एकदम कॉन्फिडंट. आणि आपण बघू ना, पन्ना प्रमुख असतो, स्थानिक लेवल चाळ प्रमुख असतात, इमारत प्रमुख असतात, असे 227 वॉर्ड मधले जे स्थानिक कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा करून, स्थानिक पोलिसांशी चर्चा करून हे आकडे जे आहेत ते मिळवलेले आहेत. पण भाजपची धाकधूक वाढू शकते आकड्यांनी. अगदी बरोबर आहे. जी लाट दिसते ना, ती लाट आपण ओळखली पाहिजे. जो अंडर करंट आहे तो देखील ओळखला पाहिजे आपण. भाजपला 48 देण्यामागे कोणी माझं शत्रुत्व किंवा असं हे नाही आहे. हा अंडर करंट दिसून आलेला आहे, तो याच्यामध्ये लिहिलेला आहे. अंडर करंट मग शिवसेनेला लागलेला दिसत नाहीये. स्ट्राईक रेट आहे, कारण शिवसेना धनुष्यबाण आहे. मराठी माणसाचं जे वोट आहे ना ते तिथे झालेलं आहे. अजूनही शिवसेना म्हटलं तर धनुष्यबाण हे माणसाच्या डोक्यात आहे, मराठी माणसाच्या डोक्यात आहे. अजूनही मशाल पोचलेली आहे, पण धनुष्यबाण देखील डोक्यामध्ये आहे. हे देखील आपण ओळखलं पाहिजे. आणि एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे मुख्यमंत्री, त्यांची इन्फ्रामॅन ही जी इमेज आहे ना ती तळागाळात पोचलेली आहे. लाडक्या बहिणीचे ते लाडके भाऊ आहे, त्यांची एक वेगळी इमेज आहे. त्यामुळे त्यांना तसं पण तुमच्या आकड्यात एक या सगळ्या आकड्यांची गोळाबेरीज केली तर ते 227 अशीच भरते. याच्यामध्ये नाही, कुठेही कमी तसं असं नाही, नाही. तसं नाही. मी समजून सांगतो तुम्हाला.